संत्र्याचा ज्यूस मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे, देवेंद्रजी तर रोजच घेतात, अजितदादांनी घेतला आहे, पण संत्र्यावर आम्ही बोललो पण साधं काही जाहीर केलं नाही। ज्यूस घेतला, किमान त्याच्यात जेवढं मीठ आलं असेल तेवढं तर जागलं पाहिजे का नाही। कापसासाठी धानासाठी आपण दिलं त्याच्याबद्दल धन्यवाद, पण कापूस आणि सोयाबीन आणि तूर उत्पादक ठार मेलेलं आहे। विदर्भात येऊन त्याच्या तोंडाले पाणी पुसून चालणार नाही। आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे किमान आमचा धान उत्पादकासोबत कापूस आणि तूर आणि सोयाबीन आणि संत्र्याला सुद्धा मदत केली पाहिजे। जे द्राक्ष उत्पादक अडचणी आलेले आहे त्याला सुद्धा मदत जाहीर करणं गरजेचं आहे। अंतिम अधिवेशन नागपुरात होतंय, मात्र आजच्या कामकाजामध्ये विदर्भाच्या प्रश्नांवरती चर्चेसाठी फक्त एक तास ठेवलेला आहे। मला वाटतं तोही ठेवायला नाही पाहिजे होता, तशाला तितक्याच कशाला नाव पाठवले कामनं, हे एवढी निर्लज्जपणा नसली पाहिजे। आज मुख्यमंत्री संगमेश्वरला जात आहेत, चांगली गोष्ट आहे, त्यात वाईट काय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।